नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. वाठार इथल्या काही ग्रामस्थांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तिप्पट चौपट वीज बिल आले आहे, तर बापू भीमांना चौगुले या ग्राहकास तब्बल 2,33,890 रुपयांचे बिल आल्याने वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने शाखा अभियंता अमोल तावरे यांचा ग्राहकांच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने सत्कार करून निषेध नोंदवला. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या वीज वितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर गावामध्ये बसवण्यात आले आहेत. हे स्मार्ट मीटर वीज चोरी, अचूक बिल यासह अन्य फायदे होत असल्याने बसवले जात आहेत, पण याचा लाभ ग्राहकांना होत नसून केवळ वीज वितरण कंपनीला होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. बापू भीमांना चौगुले या शेतकऱ्याचे वीज बिल 1,000 रुपयांच्या आसपास येत होते, पण सध्या आलेले त्यांचे वीज बिल 2,33,890 रुपये आल्याने त्यांना मोठा चटका बसला. त्याचबरोबर अन्य काही ग्राहकांची वीज बिलही तिप्पट चौपट आल्याने ग्राहकांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. या नागरिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, शिवसैनिक संदीप दबडे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या वाठार शाखा कार्यालयात शाखा अभियंता अमोल तावरे यांना जाब विचारला. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बसवलेले स्मार्ट मीटर काढून घ्यावेत, नवीन मीटर बसवू नयेत, बिलांची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा पक्षाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सागर चोपडे, राजेंद्र जंगम, विजय माळी, बाळू माळी, शैलेश शिंदे, विक्रम पाटील, बापू चौगुले यांच्यासह शिवसैनिक, वीज ग्राहक उपस्थित होते. माझं बिल 1 महिन्याचं मागील बिल 3,480 रुपये भरलेलं आहे. मी अशी बिलं जर वाढून यायला लागली तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? नाव विक्रम मारुती पाटील, वाठार. हे माझं लाईट विद्युत बोर्डाचं बिल आहे आणि स्मार्ट मीटर जोडायच्या आधी आपल्याला 700 रुपये बिल येत होतं आणि स्मार्ट मीटर जोडल्यापासून आपल्याला 5,000 रुपये बिल यायला लागले. त्याच्यासाठी लुटमार चालू आहे. आधी बिल सर्वसाधारण 700-800 रुपये येत होतं, आता 3300 रुपये बिल आले. पहिलं येत होतं 200-250 बिल येत होतं, ते आता याला लागले 1,020 रुपये बिल यायला लागले. वाठार या विभागामध्ये परिसरामध्ये MSEBच्या माध्यमातून जे नवीन मीटर बसवलेले आहेत शासनाच्या स्कीममधून, तर त्यामधून लोकांना तिथं एवढा मोठा त्रास चालू आहे. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी या ऑफिसमध्ये जाब विचारायचं काम आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे. कारण बिलांचं अतोनात बिलं या ठिकाणी काही शेतकऱ्यांना आलेले आहेत. जे स्मार्ट मीटर बसवलेत त्याचं त्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारल्यावर त्यांनी सांगितलं की बाबा वीज चोरी कुठं होते आम्हाला तात्काळ कळतंय म्हणून ही मीटर बसवली आहेत, त्यामध्ये अचूक तुमचं रिडिंग होणार म्हणून आम्ही ही मीटर बसवल्यात. पण खऱ्या अर्थानं बघितलं तर ह्या ठिकाणी ही जी बिलं मी तुम्हाला दावतोय, ही बिलं खऱ्या अर्थानं बघितलं तर गेल्या वेळेला ह्या बिल तफावत एवढी आहे की 2-2 लाखानं बिलं आलेले आहेत. पहिला ह्या माणसाला बिल येत होतं 3,480 रुपये आणि ह्या व्यक्तीला आता बिल आलं आहे 2,33,000 रुपये बिल आलं आहे. एवढी तफावत मोठी. म्हणजे हे रेडिंग अचूक आहे का? हे नेमकं रेडिंग अचूक आहे का ह्या नवीन स्कीममधलं, ह्या मीटरमधलं? हे म्हणून लोक त्याला विरोध करतायत. म्हणून आम्ही इथं जाब विचारायचं काम केलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या परिसरामध्ये सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, ज्यांची बिलं वाढून आलेली आहेत त्यांनी या ठिकाणी तात्काळ संपर्क करायचा आहे. आणि खरोखरच आम्ही आज हे जाब विचारायचं काम केलं आहे, पण भविष्यामध्ये हे तीव्र आणि मोठं आंदोलन या MSEBकडनं हा गलतान कारभार जर नाही थांबला
तर आम्ही तीव्र आंदोलन जिल्हा लेवलला या ठिकाणी घेतल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. शिवसिद्ध न्यूजसाठी वाटारहून विकास कांबळे.